मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी प्रत्येकी 33,000 रुपयांच्या लाच रकमेची मागणी करून प्रत्यक्षात 89,000 रुपये फोनपेवर स्वीकारल्याच्या गुन्ह्यात तलाठ्याबरोबर मंडळ अधिकाऱ्याचा सहभाग निष्पन्न झाला आहे। या गुन्ह्यात मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांना गुरुवारी गजाआड करण्यात आले। वाफळे येथील फोनपेच्या माध्यमातून ऑनलाईन लाच स्वीकारल्याच्या बहुचर्चित प्रकरणात सोलापूर ग्रामीणकडील माढा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7(7)A प्रमाणे 29 मार्च रोजी गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यातील लोकसेवक तलाठी सुदर्शन रमेश जाधव वय 30 पद वर्ग 3 नेमणूक सजा वाफाळे राहणार विठ्ठलवाडी तालुका माढा याच्याविरुद्ध प्राप्त लाच मागणीच्या तक्रारीवरून करण्यात आलेली पडताळणी व यशस्वी सापळा यापूर्वीच करण्यात आला आहे। या गुन्ह्याच्या तपासात या गुन्ह्यातील अटक आरोपी तलाठी सुदर्शन जाधव आणि संशयित आरोपी मंडळ अधिकारी बालाजी नागटिळक यांनी पडताळणी कारवाईपूर्वी 27 मार्च रोजी रात्री मोहोळ तालुक्यातील मौजे वाफळे गावातील चौकामध्ये तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर साक्षीदार यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तक्रारदार आणि त्यांच्या सोबतचे इतर साक्षीदार यांच्याकडून प्रत्येकी 33,000 रुपये असे तिन्ही ट्रॅक्टरचे मिळून 99,000 रुपये मागणी केली। त्या रकमेतील इतरांच्या फोनपेवर 89,000 रुपये घेऊन सदरची ऑनलाईन रक्कम इतर साक्षीदारांच्या खात्यावरून साक्षीदारांच्या खात्यावर वर्ग करण्यास सांगून त्यांच्याकडून रोख स्वरूपात 89,000 रुपये रक्कम स्वीकारली आहे। यावर हा गुन्हा दाखल झाला आहे। त्या रकमेतील इतरांच्या फोनपेवर 89,000 रुपये घेऊन सदरची ऑनलाईन रक्कम इतर साक्षीदारांच्या खात्यावरून साक्षीदारांच्या खात्यात वर्ग करण्यास सांगण्यात आली। या गुन्ह्याच्या तपासात त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे तपास करून आरोपी विरुद्ध पुरावा गोळा केला असून 27 आणि 28 मार्च रोजीचे तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारण्यामध्ये तलाठी सुदर्शन जाधव यांच्यासोबत अनगरचे मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामुळे मोहोळ तालुक्यातील अनगर येथील मंडळ अधिकारी बालाजी नागटिळक यांना आरोपी करण्यात आले असून या आरोपीस गुरुवारी 23 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे।